सोनेबाई सावकर म्हणे बीके चाल मी तुला नाशिकची गंगा नदी दाखवून आणतो. सोनेबाई सावकर भूषण बीकेला गंगेचं पाणी दाखवतच होता. सोनेबाई म्हणे बीके तिकडे बघ बरं तेवढं सोपं नाही भो. तर सुरुवात इथून झाली. भूषण बीके नाशिक मध्ये आला होता तेवढ्यात सोनेबाईचा फोन आला. भाईनी भूषण बीकेला बघितलं. सोनेबाई डायरेक्ट बाहेर आला ना. म्हणे बीके काय तुझे पहिल्यावानी नाशिक मध्ये चक्कर नाही काही नाही. भूषण बीकेची प्रेमाची माणसं म्हणतील सोनेबाई कुठं आणि तू कुठं. अरे आम्ही 2 वर्षापासून संगत होतो पण आम्ही काही कारणामुळे लांब झालो. तुम्हाला वाटत होतं की सोन्याभाऊ आणि मी ओळखत नाही. सोन्याभाऊ सांगाव यांना. भूषण बेके यार आपण जुने मित्र आहे भाई यार. भावांना आपल्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भाऊ आपलाच आहे, सपोर्ट करून टाका. सोन्याभाऊ यांना वाटतंय आपण आत्ताय पण सांग बरं आपण किती जुने मित्र याला लय सांग. जुने मित्र आहे भाई, लय जुने मित्र आहे. सोनेबाई सावकर आणि भूषण बीकेची खूप मोठी कहाणी आहे. भाऊला म्हटलं शिवा कुठं आहे त्याला बर्थडे विश करायचंय. अरे बीके तो घरी आपण गंगेवर थोडं फिरू. शिवाच्या घरी केक घेऊन जाऊन कटिंग करू. बीके आपण ज्या ठिकाणी रोज जायचो त्या ठिकाणी जाऊ म्हटलं गंगेवर का. सोन्याबाई म्हणे बीके तू तर अजून आपल्या ठिकाणाला विसरला नाही. सोन्याबाईला म्हटलं काय रे बोई जागा तर 2 वर्षात अपडेट झाली तरी कशी. म्हणी बीके नाशिक बदललं तरी जागा काय. अरे गंगेला पाणी बघा ना किती आहे. सोन्याबाई म्हणे अरे हे काहीच नाहीये. अरे बीके तू 2 दिवस थांबा आता. एक तर तू गेल्यावर परत 1 वर्षांनीच येतो. म्हटलं भाऊ सध्या कामं चालू आहे पण प्रत्येक महिन्यामध्ये तुला भेटायला 100% येत जाईल. सोन्याबाई खरंच तुझं मनापासून धन्यवाद बर का. तुझं प्रेम पाहून मनाला लय म्हणजे लय भारी वाटलं. भावांनो सोन्याबाई तुम्हाला जेवढा त्याच्या रील्स मध्ये भयानक दिसतो ना तसा तो नाहीये. भाऊचा स्वभाव लय म्हणजे लय भारी.